गायत्रीजी, एक तुम्ही कधीतरी विचार करा, तुम्ही अभ्यासू पत्रकार आहात. मुंबईचा मराठीचा टक्का पहिला किती होता आणि आता किती आहे? कमी झालेला आहे. नुकताच 30चा अहवाल पण आलेला आहे. मराठीचा टक्का किती आहे? कमी झालेला आहे. त्याच तुलनेने मुस्लिम समाजाचा टक्का किती आहे? तो 30% वाढलेला आहे. 30 आणि 30 काय हलकी फुलकी एजन्सी नाही, टाटाचे अंतर्गत काम करणारी एजन्सी आहे. त्याची तर 100% विश्वासार्हता आहे. एका बाजूला ठाकरेंच्या कारकिर्दीमध्ये मराठीचा टक्का कमी होतोय. मराठी माणसांसाठी लढणारी एक ज्वलंत हिंदुत्व संघटना म्हणजे शिवसेना, बरोबर? त्याच निमित्ताने बाळासाहेब ठाकरेंनी ती स्थापन केली. मग बाळासाहेबांच्या प्रवासाच्या नंतर हे जे काय त्यांची दुसरी पिढी आलेली आहे, त्यांच्या कारकिर्दीमध्ये कुठल्या पद्धतीने मराठीची संख्या कमी झाली आहे? आणि मग ही वाढलेली 30%नी वाढलेली रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांची संख्या ही कोणामुळे आहे? मग कोणाकडे अधिकार मुंबई महापालिकेचे होते? आता प्रशासक तर आत्ता बसलाय वर्ष, दीड, 2-4 वर्षामध्ये. पण अगोदर तो 30-35 वर्ष तर तुमचीच सत्ता होती ना. तुम्हीच लोकांना पाण्याचे कनेक्शन द्यायचा, तुम्हीच लोकांना झोपड्या बांधून द्यायच्या, तुम्हीच लोकांना आधार कार्ड पासून सगळे काढून द्यायच्या, प्रॉपर्टी कार्ड पासून तुम्हीच काढून द्यायचे. मुंबईमध्ये ह्यांची संख्या वाढण्याचं प्रमुख कारण ह्या ह्या लोकांची ही पूर्ण जी बीएमसीची सत्ता आहे. एका बाजूला मुसलमान रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान 30%नी वाढवायची आणि दुसऱ्या बाजूला आमचा मुंबईतला मराठी माणूस जो खरं म्हटलं तर तो 30%नी वाढला पाहिजे होता. पण तो गेलाय वसई, विरार, नालासोपारा, कल्याण, डोंबिवलीमध्ये. आणि इथे 30%नी वाढणारे कोण आहेत? हे गोल टोपी दाढीवाले, जे कधीच आपले होणार नाही. ह्यांना दूध पाजलं तर ज्या ज्या देशांनी, ज्या ज्या राज्यांनी, गायत्रीजी, ह्यांना दूध पाजलंय ना, उद्या तिने ह्यांना त्याच लोकांना